नमस्कार, मी जुई आणि तुमच्यासाठी एक ॲडजेसंट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। मागच्या वेळेला तुम्हाला गाभोळीची भुर्जी दाखवली होती, आता आपण गाभोळीचे भजे कसे करणार आहोत ते दाखवलं होतं आणि दाखवते। आणि मी मागच्या वेळेला भुर्जी ही गाभोळी स्वच्छ कशी करायची ते दाखवलं होतं आणि त्याचे मी त्यावेळेला 2 भाग करून ठेवले होते। तर एका भागाचे आता आपण भजे कसे करायचे आहेत ते बघूया। कारण मागच्या वेळेला आपण म्हणजे मागच्याच एपिसोडमध्ये भुर्जी दाखवली होती मी। आता या भागामध्ये हे बाकीचं सगळं आपण मिळवून आणि भजे करूया त्याचे। सो आता या उरलेल्या फिशच्या गाभोळीमध्ये मी आता मीठ टाकते आहे। गाभोळी मीठ तुम्ही शेवटी टाकलं तरी चालेल, सगळ्या एकूण बॅटर किती होणार याचा मला अंदाज असल्यामुळे मी आधी टाकून घेते आहे ते। आता हा कांदा मिरची हे मी टाकून घेते आहे, याच्यामध्ये चॉप करून ठेवलं होतं आधीच। सो याच्यामध्ये कोथिंबीर पण तुम्ही घेऊ शकता। आता उन्हाळ्यामध्ये मुळे मला कोथिंबीर छान मिळाली नाही आहे, अगदी सुकलेली वगैरे। ती वातावरणात इतकी हीट आहे की ती भाजीवाल्यांकडे अक्षरशः सुकलेली मिळते आहे, पाणी मारलेली। सो याच्यात आता आपण बेसन वाढवूया, बेसन मिळवू आणि नंतर थोडंसं आणखीन मिळवायचं आहे। आता ही आलं लसूण मिळवते आहे मी याच्यामध्ये। हे आपण नीट ढवळून घेऊया आता। अंदाजाप्रमाणे आणखीन थोडंसं बेसन टाकावं लागेल आपल्याला, पण आधीच ते वाढवू नये, थोडंसं कमी टाकावं। आणि हे प्रत्येक वेळेला प्रत्येक रेसिपीमध्येच लक्षात ठेवायचं की आपण अंदाज जरी आपला व्यवस्थित असला तरी आपण ते 2 भागामध्ये करून टाकायचं, म्हणजे अंदाज चुकत नाही बरेचदा। हे आता आपण थोडंसं आणखीन टाकूया बेसन याच्यामध्ये। आता थोडीशी हळद टाकली आहे मी। आता हे छानपैकी ढवळून घेते आहे मी। पाणी वगैरे टाकायची याच्यात गरज पडत नाही, जेवढं आहे तेवढंच टाकायचं आहे। आणि आता आपण छानपैकी भजे तळून घेणार आहोत, पण मी ती रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आहे, कारण भजे तळायची रेसिपी काय दाखवायची आहे म्हणून ती दाखवली नाही आहे आणि मी घेतली पण नाही आहे, म्हणजे शूट पण केली नाही आहे ती। कारण इथे समोर लग्न होतं आणि जोरात लग्नाचा आवाज चालू होता। तर आपण एक हॅक बघणार आहोत, किचन हॅक। ते रोजचे तुमचे बिस्किटाचे पुडे म्हणा, दुधाच्या पिशव्या म्हणा किंवा किचनमधल्या ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या प्लीज 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 इतस्ततः न टाकता अशा बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटलीत भरून टाकाव्यात, अगदी ठासून भराव्यात, म्हणजे प्राण्यांना वगैरे त्रास होणार नाही, इकडे तिकडे वातावरणात उडणार नाही, पर्यावरणाची हानी थांबेल। अतिशय ठासून अशी बाटली भरायची आणि ती बाटली जड झाली, चांगली ठासून भरली गेली की मगच झाकण लावून ती बाटली आपण फेकायची आहे। सो पर्यावरणाची हानी टळेल, प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा हॅक। आणि हे मी भजे मस्त तळून घेतलेले आहेत गरमागरम छानपैकी, हे बघा छान। आणि टोमॅटो केचप आणि पांढरी कोशिंबीर घेतली आहे दह्याची, मेयोनीज बरोबर तुम्ही खाऊ शकता, पण तसं नका करू। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया परत।